काल कुठवर आलो होतो? उद्योग. लघु उद्योग, मध्यम उद्योग, उद्योग. मोठे उद्योग, उद्योगांचे प्रकार. उद्योगधंद्यांचे प्रकार बघितले. ठीक आहे, ठीक. लघु उद्योग, मध्यम बघितलेले आहे, त्याचं स्वरूप थोडक्यामध्ये त्याचं स्वरूप काय आहे ते बघितलेलं आहे. बरोबर आहे. तर पुढे बघूयात. मोठे उद्योग, त्याचं स्वरूप आपण बघितलेलं आहे. आता मोठे उद्योग असतील किंवा लहान असतील किंवा मध्यम असतील, तर उद्योगांचा फायदा काय आहे, उद्योगांचे फायदे आपल्याला काय सांगता येतील ते बघूया. तर सर्वप्रथम मोठ्या उद्योगांचे फायदे बघूया, त्यानंतर त्याचे दुष्परिणाम. बघा, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह असते आणि दुसरी निगेटिव्ह. फायदे असतात पण त्यासोबत दुष्परिणामही असतात. मग अगोदर आपण फायदे बघूयात, त्यानंतर दुष्परिणाम काय सांगता येतील, आणि दुष्परिणाम शरीराशी कसे निगडीत आहेत, शरीरावरती काय परिणाम करणारे आहेत ते बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला योगाचा समावेश कसा आहे ते पण पुढं सांगता येते. बघा, मोठ्या स्वरूपात मोठे उद्योग जे आहेत, तर मोठ्या स्वरूपामध्ये उत्पादन आहे त्यांचं, त्यासोबत जागतिक अर्थव्यवस्थेवर छाप टाकणारे आहेत. म्हणजेच देशापुरतेच मर्यादित आहेत का? हो, नाही. तर देशापुरतं उत्पादन तर करतात, त्यासोबत जगामध्ये सुद्धा पुरवठा करण्यासारखं उत्पादन ते करतात. म्हणजेच अर्थव्यवस्थेवर छाप, देशातील अर्थव्यवस्थेवर तर परिणाम होतोच, त्याचसोबत एक्सपोर्ट म्हणजे निर्यात वगैरे केल्यामुळं परकीय चलन जे आहे ते सुद्धा आपल्या देशाला प्राप्त होत असतं आणि आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यासोबत देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, हे आपण काल पाहिलेलेच आहेत हे थोडक्यात. त्यासोबत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती. आणि बघा, छोट्या उद्योगामध्ये, आता पुढचा जो पॉइंट आहे, कर्मचाऱ्यांना पुरेसा मोबदला. मोठ्या उद्योगामध्ये म्हणाव्या तशा चांगल्या पगारी असतात. बरोबर आहे का? हो. चांगल्या पगारी ह्या मोठ्या उद्योगामध्ये दिसून येतात. त्यापेक्षा छोट्या उद्योगामध्ये पुरेसा मोबदला मिळत नाही. कारण काय? तर त्याचं उत्पादनही तसंच असतं आणि बाजारपेठ ही तशीच असते. मर्यादित स्वरूपामध्ये उत्पादन असतं, मर्यादित स्वरूपामध्ये बाजारपेठ असते. त्यामुळं तितका असा मोबदला तिथं कर्मचाऱ्यांना लवकर मिळू शकत नाही, किंवा म्हणजेच पगारी वेळेवर होत नाहीत. 1 महिना, 2 महिने, 3 महिन्याला, 4 महिन्याला पगारी होतात. अशा स्वरूपामध्ये लहान उद्योगामध्ये दिसून येतो. परंतु मोठ्या उद्योगामध्ये तसं आहे का? नाही. तर मोठमोठे पॅकेजेस हे मोठ्या उद्योगामध्ये दिसून येतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांना पुरेसा मोबदला भेटतो. त्यासोबत मोठे उद्योग जे आहेत ते लघु उद्योगांना सहाय्य करतात. बरोबर आहे का हो? लघु उद्योगांना मोठ्या उद्योगांची सहाय्य होईल का? होईल सर. कशा प्रकारे सहाय्य होईल सांगता येईल का काही? बघ, आपण काल जे लघु उद्योग बघितले छोटे छोटे, सांगा कोण सांगितलं? सर, खूप साऱ्या मोठ्या उद्योगांमध्ये जे छोटे छोटे पार्ट्स असतात ना सर, ते रेडी टू यूज ते बनवून घेतात दुसऱ्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांकडून सर. ते बनवून म्हणजे घेतात. वेगवेगळे स्पेअर पार्ट वेगवेगळे स्पेअर पार्ट्स वेगवेगळ्या वगैरे वेगवेगळे ते बनवून घेतात. कंपन्यामध्ये बनवले जातात. त्याचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये रूपांतर करणं, हे वेगवेगळं म्हणजे लघु उद्योगांना फायदा आहे. तशाच सोबत लघु उद्योग, बघा, आपण लघु उद्योगामध्ये दोन स्वरूप बघितलं, एक पारंपरिक जुनं स्वरूप आणि एक आधुनिक स्वरूप. बरोबर आहे. तर आधुनिक स्वरूपामध्ये काय होतं, मशिनरी उपलब्ध होत्या, मोठमोठ्या मशीन्स उपलब्ध होत्या. तर ह्या ज्या मशीन्स आहेत हे लघु उद्योग स्वतः निर्माण करतात का?
मशीन्स जे आहेत, आपण बघा पेपर प्लेट मशीन बघितली, अगरबत्ती बनवणारी मशीन बघितली, कापूर बनवणारी मशीन बघितली, अशा वेगवेगळ्या ज्या मोठमोठ्या मशीन आहेत, त्या लघु उद्योग स्वतः तयार करतात का? त्यांना करता येतं का ते? नाही, ते मागवतात. नाही. म्हणजेच ह्या मशिनरी कुठून तयार होतात, उपलब्ध होतात? तर मोठ्या उद्योगातून. बरोबर आहे का? म्हणजेच मोठे उद्योग जे आहेत, अशा नवनवीन विकसित मशिनरी निर्माण केल्यामुळं लघु उद्योगांना सहाय्य होतं. म्हणजेच मशिनरी उपलब्ध झाल्यामुळं जे काम पहिलं अगोदर हातावरती केलं जायचं, ते मशिनरीवरती व्हायल्यामुळं लघु उद्योगातील सुद्धा उत्पादन कसं होऊ लागले? वाढीस लागले. बरोबर आहे? आणि त्यामुळे लघु उद्योगांना काय सहाय्य व्हायला लागले आणि चालना सुद्धा मिळायला लागली. पुढे पुढे बघूयात. मोठ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची आवश्यकता असते. बघा, आपण सुरुवातीला जो साखर उद्योग बघितला, साखर कारखाने बघितले, त्यामध्ये कच्च्या मालाची आवश्यकता जास्तीत जास्त होती. आणि ज्यामुळं त्या कच्चा माल जो आहे तो कुठून उपलब्ध होतोय? शेतीमधून उपलब्ध होतोय. बरोबर आहे? जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लागायला लागलाय. म्हणजेच त्याच्यावरती निगडीत इतर व्यवसाय आहेत. बरोबर आहे? शेती आहे, वाहतूक आहे. म्हणजेच कितीतरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. उद्योगांचा प्रत्यक्ष तर फायदा होणारच आहे, त्यासोबत अप्रत्यक्ष सुद्धा फायदे तिथं होणार आहे. बघा काय म्हणले, मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची आवश्यकता असते, ज्यामुळे संबंधित क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. म्हणजे कसं हो, आता ऊसाची लागवड कुठं होते? शेतामध्ये होते. मग त्याच्या संबंधित अं, जे शेतीमध्ये काम करणारे लोक आहेत, ऊस लागवड केल्यामुळं किती जणाला रोजगार भेटेल हो? काम करणाऱ्या लोकांना भेटेल. बरोबर आहे? पाणी लागणार आहे, त्याच्यासाठी पाण्यासाठी मोटर खरेदी करावी लागेल, ती आपल्याला विकत आणावी लागेल. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या किंवा ऊसाला खत लागणार आहेत, मग खरेदी आपण कुठून करतो? बरोबर आहे? किंवा औषधं लागणार आहेत. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या इतर लोकांना किंवा ऊस तोडीचे कामगार असतील किंवा ट्रक चालवणारे ड्रायव्हर्स असतील, असं कच्च्या मालाची जास्त आवश्यकता असल्यामुळे संबंधित क्षेत्रात त्या संबंधित क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याचसोबत हे झाले इतर लोक. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याला रोजगाराची संधी तिथं उपलब्ध होते. त्याला आर्थिक उदरनिर्वाह सांभाळण्यासाठी तिथं मदत होते. त्यासोबत पुढे बघूयात. मोठ्या उद्योगांना कुशल कामगारांची आवश्यकता असते, काल पण बघितलंय आपण. त्यामुळं मोठ्या उद्योगांच्या विकासामुळे देशातील कुशल कामगारांच्या विकासास मदत होते. बरोबर आहे का? कुशल कामगार लागतात, म्हणून कुशल कामगार बनणं सुद्धा गरजेचं आहे का? इंजिनियर्स लागतात, चांगले इंजिनियर्स लागतात. मग त्यामुळं चांगले इंजिनियर्स बनणं सुद्धा गरजेचं आहे का? हो हो. बरोबर आहे. तर कुशल कामगारांच्या विकासात सुद्धा तिथं मदत होते. तसेच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती. साखर उद्योगात 45 दशलक्ष ऊस उत्पादक शेतकरी आहेत. म्हणजे जवळपास 45 दशलक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच म्हणजेच इतर ऊस उत्पादक सोडून इतर जे आहेत, किंवा हा एक झाला उद्योग, साखर उद्योग एक झाला, त्यासोबत आणखीन बरेच उद्योग आहेत. म्हणजेच हे जे आहे, कच्च्या मालाच्या आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होते. म्हणजेच हे झाले वेगवेगळे फायदे. मोठ्या स्वरूपात उत्पादन, अर्थव्यवस्थेवर छाप, आर्थिक विकासात मदत, रोजगार निर्मिती, कर्मचाऱ्यांना मोबदला. म्हणजेच हे झाले त्याचे वेगवेगळे फायदे. तर दुष्परिणाम पण त्याच्यासोबत काय आहेत? जसं आता मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक असते पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह.
एक चांगले फायदे देणारे असते आणि एक दुष्परिणाम सुद्धा देणारे आहे. पण हे मोठमोठे उद्योग दुष्परिणाम सुद्धा काय देतात? काय सांगता येईल हो? दुष्परिणाम काय देतील ते मोठे उद्योग? सांगता येईल का? प्रदूषण वाढतं सर. हा, छान. हे महत्वाचं आहे सगळ्यात. प्रदूषण वाढलं की शरीराशी संबंधित व्याधी वाढतात. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे प्रदूषण. आणखीन सांगता येईल काही? सर कामगारांच्या आरोग्यासंबंधी पण प्रॉब्लेम्स बरोबर आहे. निर्माण होतात. बघा, आता योग म्हणलं की कशाशी संबंधित आहे? आरोग्याशी संबंधित आहे. बरोबर आहे का? आरोग्याशी आणि हो. शरीराशी संबंधित आहे. म्हणजेच औद्योगिक क्षेत्र आपल्याला आपण अगोदर बघतोय, मग त्यानंतर आपण योग काय कुठं कुठं आपल्याला तिथं लागू करता येणार आहे हे बघायचं आहे. मग त्यापूर्वी आरोग्य समस्या काय उद्भवणार आहे? आता बघा, दोन स्वरूपाच्या आरोग्य समस्या उद्भवणार आहेत. एक आंतरिक. आंतरिक म्हणजे कसं? तिथं जे कर्मचारी काम करतात त्यांच्या समस्या, कामाचा ताण असेल, बरोबर आहे, किंवा आणखीन काही गोष्टी असतील, हे झालं आंतरिक समस्या. आणि बाह्य समस्या. बाह्य समस्या म्हणजे कोणत्या हो? तर प्रदूषणाच्या समस्या असतील, त्याच्यामुळे उद्भवणारे विकार. बाह्य समस्यामुळे उद्भवणारे विकार आणि आंतरिक समस्यामुळे उद्भवणारे विकार. आपला पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे माहित आहे का? आरोग्य. या मॉड्यूल मधलं हो, ह्या मॉडेल मधलं ट्रेस स्ट्रेस इन. इंडस्ट्रीज. बरोबर आहे. तर ही काय झाली? आंतरिक कारण. आलं लक्षात? बघा, सध्या आपण काय पाहतोय? डिफरंट काइंड्स ऑफ इंडस्ट्रीज. आणि पुढचा जो आहे वर्क ट्रेस इन इंडस्ट्रीज, म्हणजे हे आंतरिक कारण आहे. इंडस्ट्रीज मधले वर्क ट्रेस काय काय आहे आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम आहे आणि योगाभ्यास त्याच्यासाठी काय आहे, काय गरजेचं आहे. आता आधी पाहतोय ती बाह्य कारण बघतोय आपण, म्हणजे शरीरावर परिणाम करणारी बाह्य कारण काय आहे बघूयात. तर बोला, बोललो का कोण? नाही. ठीक आहे. बघा, औद्योगिकरणाचे दुष्परिणाम म्हणजेच याच्यामध्ये काय काय येईल बघूयात. जड उद्योग म्हणजेच मोठे उद्योग. मोठ्या उद्योगांनाच जड उद्योग असं सुद्धा संबोधलं जातं. तर जड उद्योग औद्योगिकरणासाठी महत्वाचे असले तरी, महत्वाचे म्हणजे आपण काय अगोदर फायदे बघितले आणि ते गरजेचे आहेत, महत्वाचे आहेत. तरी हे महत्वाचे असले तरी जड उद्योगांचे महत्वपूर्ण नकारात्मक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. आता आपल्याला बघायचे नकारात्मक दुष्परिणाम. आणि हे जे नकारात्मक दुष्परिणाम आहेत हे फक्त तिथं काम करणाऱ्या लोकांनाच त्रास देणारे आहेत का, किंवा त्यांच्यावरतीच दिसून येणार आहेत का? तर नाहीत. तर स्थानिक समुदाय म्हणजे कंपनीचा जो एरिया आहे किंवा कारखान्याचा जो एरिया आहे त्याच्या आजूबाजूला राहणारा स्थानिक समुदाय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामगार. बरोबर आहे का? कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आणि त्याच्या आजूबाजूला राहणारा समुदाय, तर हे दुष्परिणाम या दोघांवरतीही दिसून येणार आहे. आलं लक्षात? दोघांचेही वारंवार आरोग्य धोक्यात येतात. तसेच जड उद्योग हे हवा
आणि पाणी दोन्ही प्रदूषित करणारी उत्पादने तयार करत असतात. म्हणजेच या औद्योगिकरणाचे काही दुष्परिणाम आहेत. त्यातील महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे प्रदूषण. तर प्रदूषण कशाला म्हणता येईल आपल्याला? दूषित करतं त्याला प्रदूषण. प्रदूषण काय म्हणता येईल प्रदूषणाला? प्रदूषण वातावरणामध्ये जे हानिकारक पदार्थ मिसळतात त्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. ठीक आहे, आणखीन काय सांगते? वातावरणामध्ये जे हानिकारक पदार्थ मिसळतात त्यांना प्रदूषण. ठीक आहे. काय गाणं वगैरे ऐकलंय का मध्ये? आणखीन काय सांगता येईल? प्रदूषण म्हणजे काय? ठीक आहे, बघूयात पुढं मग. निसर्गाने दिलेल्या गोष्टी काहीतरी खराब होणे, म्हणजे जसं की हवा, पाणी, निसर्गाच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रदूषित होणं, याला पण प्रदूषण. ठीक आहे. जे चांगलं आहे ते बिघडणं, थोडक्यात. शुद्ध आहे ते अशुद्ध होणं. म्हणजे हवा कशी आहे? शुद्ध आहे, पण त्याच्यामध्ये धूर असेल किंवा इतर गोष्टी असल्यामुळं, गेल्यामुळं, धूळ असेल, याच्यामुळं ते प्रदूषित होते. म्हणजे जे शुद्ध आहे ते अशुद्ध होणे, त्याला थोडक्यात आपण प्रदूषण असं म्हणू शकतो. आता पाणी कसं आहे? पाण्याचं स्वरूप शुद्ध आहे, तर त्यामध्ये इतर टाकाऊ पदार्थ मिसळल्यामुळं त्याचं अशुद्धीकरण होतं. माती कशी आहे? शुद्ध आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा टाकाऊ पदार्थ वगैरे टाकल्यामुळं काय होतं? अशुद्ध होतं. असंच ध्वनी आहे, ध्वनी प्रदूषण, बरोबर आहे. तर असं शुद्धाचं स्वरूप अशुद्धामध्ये होणं, यालाच आपण प्रदूषण असं सुद्धा म्हणू शकतो. पुढे बघूयात काय म्हणते. वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या प्रक्रियेला प्रदूषण असं म्हणतात. बरोबर आहे. तर वातावरणात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले, म्हणजेच आता धूर कसा आहे हो सजीवासाठी? चांगला आहे का वाईट आहे? तर हानिकारक आहे, म्हणजे हानिकारक पदार्थ. आता पाण्यामध्ये टाकाऊ पदार्थ मिसळणं हे सुद्धा आपल्याला हानी करणारे पदार्थ आहेत. म्हणजेच हानिकारक असलेले पदार्थ मिसळणे, यालाच आपल्याला प्रदूषण असं म्हणतात. आणि त्याचे वेगवेगळे प्रकार इथं दिसून येतात. कोणकोणते आहेत? तर वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, माती म्हणजेच मृदा, जलप्रदूषण. आणि जल प्रदूषण. बरोबर आहे. तर आता या प्रदूषणामुळे काय काय होते बघूया. आरोग्य समस्या काय उद्भवतात? तर त्यातील सर्वप्रथम आपण वायू प्रदूषण बघूया. बघा, जेव्हा कारखाने आणि वाहतूक, कारखाने असतील किंवा वाहतूक, आता वायू प्रदूषण कसं म्हणता येईल हो? म्हणजे धूर सोडतात ना ते. हवेमध्ये धूर जेव्हा सोड कारखान्याचा धूर वगैरे वाहनांचा धूर, कारखान्याचा धूर ज्या हवेमध्ये मिसळतं तेव्हा ते प्रदूषण होते सर. बरोबर. बघा, कारखान्यांचा धूर असेल, आणि बघा भारतामध्ये सगळ्यात प्रदूषित शहर कोणते? भारतातलं सगळ्यात प्रदूषित, जास्तीत जास्त प्रदूषण कुठं दिसून येतं? दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये जास्तीत जास्त प्रदूषण दिसून येतं. बरोबर आहे, कारण औद्योगिक क्षेत्र सुद्धा जास्त आहे आणि वाहनांची गर्दी सुद्धा जास्त आहे. आणि दोन्हीमधून सोडला जाणारा धूर असेल किंवा वाहनांच्या रहदारीमुळं होणारी धूळ जी आहे, धूळ ही काय आहे? हवेमध्ये पसरते. त्यासोबत बघूया,
जेव्हा कारखाने आणि वाहतूक हवेत हानिकारक पदार्थ सोडतात तेव्हा औद्योगिक वायू प्रदूषण होते. बरोबर आहे. तर याला वायू प्रदूषण असं म्हणायचं आहे. मग या वायू प्रदूषणामुळे काय काय समस्या निर्माण होतात बघा. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, कर्करोग. कशाचा कर्करोग होईल व वायू प्रदूषणामुळं? फुफ्फुसांचा. फुफ्फुसाचा. हा, फुफ्फुसाचा इथं महत्वाचा आहे. कर्करोग म्हणजे नुसता कर्करोग, कुठला कर्करोग, कशाचा, पोटाचा, त्याच्यापैकी फुफ्फुसाचा कर्करोग असेल किंवा त्याच पुढे सांगितले फुफ्फुसाचे कार्य कमी होणे. बरोबर आहे. आणि ॲलर्जी, सर्दीसारखे आजार, सर्दीसारखे दमा होतो. लक्षण. बरं, ॲलर्जीची मुख्य कारण काय आहेत? तर नाकामध्ये धूळ साचून राहणे आणि प्रदूषित वायू. बरोबर आहे का? बरोबर आहे सर. नाक साचून राहिली की शिंका यायला लागतात, त्यासोबत पाणी व्हायला लागतं नाकाद्वारे. म्हणजेच धूळ अंतर्गत गेली की तिथं काय होतं? इन्फेक्शन होतं. तर धुळीमुळे जर झालेलं इन्फेक्शन असेल तर आपण योगामध्ये काय वापरतो तिथं, काय सांगता येईल? कपालभाती. ठीक आहे. नेती पण करतात. कपालभाती. जलनेती तिथं महत्वाची आहे. कपालभाती पण महत्वाची आहे. जलनेती म्हणजे जे परागकण असतील किंवा धुळीचे कण असतील किंवा इतर विजातीय तत्व असतील हे नाकामध्ये जर जमा झालेले असतील तर आपण जलनेतीद्वारे ते बाहेर काढून टाकू शकतो, जेणेकरून आपल्याला तिथं सर्दीची जी लक्षणं आहेत ती आपल्याला तिथं थांबवता येतात. त्याचसोबत पुढे काय आहे? फुफ्फुसाचा कर्करोग, हे आताच बघितले. आणि तीव्र श्वसन रोग म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की श्वसनाशी संबंधित विकार हे कशामुळे होतील? वायू प्रदूषणामुळे होतील. बरोबर आहे. त्यासोबत दमा असेल, दम्यामध्ये सुद्धा काय होतं की श्वास घ्यायला त्रास होतो. बरोबर आहे. आणि पुढे जे सांगितलंय आयुर्मान कमी होते. बघा, अशा विविध समस्यामुळे किंवा वायू प्रदूषणामुळे आयुर्मानामध्ये कमी होते. आयुर्मान सर कमी होते म्हणजे काय लक्षण येतील हो? सर लक्षणं जीन्स काय मध्ये पण फरक पडतो सर पुढच्या पिढीच्या. बरोबर आहे. जास्त म्हणजे जे पिढ्यान पिढ्या जास्त प्रदूषणामध्ये राहतात त्यांच्या जीन्स मध्ये पण फरक. जेनेटिक बदल. बरोबर आहे. आयुर्मान कमी होते म्हणजे काय सांगता येईल इथं? आयुष्य कमी होते, आयुष्य मर्यादा कमी होते. आयुष्य कमी होते. बरोबर आहे. म्हणजे लक्षणं काय सांगता येतील तिथं? म्हणजे तरुण वयामध्येच वृद्धापनाची लक्षणं थोडक्यात काय सांगता येतील बरं आता इथे सांगा. थकवा वगैरे अशी लक्षणे. थकवा, हार्ट अटॅक्स. ठीक आहे. शारीरिक किंवा क्षमता नसणे किंवा चेहऱ्यावर तेज नसणे, म्हणजे सर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होणे किंवा चेहऱ्यावर तेज नसणे. चेहरा काही ठीक लोकांचा आहे. खूपच ताण सतत असतं. सुकल्यासारखा वगैरे दिसतो किंवा सतत ताण हा असणे. स्ट्रेस. हा थोडस जरी काम केलं की दमून जाणे, थकवा, थकवा तेच येणे, थकवा येतो. वृद्धापनाची लक्षणं, केस लवकर पांढरे होणे. बरोबर आहे. किंवा लक्षात न राहणे. कमी वया लक्षात न राहणे किंवा कमी वयामध्ये उच्च रक्तदाब होणे, त्यासोबत डायबिटीज होणे. कमी वयात डायबिटीज. मधुमेह होणे. म्हणजे या वेळेनुसार झाले तर ठीक आहे म्हणता येईल त्याला तिथं आपण. बरोबर आहे. पण वेळेच्या आधीच 30 मध्ये जर असं अशी लक्षणं दिसून येत असतील वयाच्या 30व्या वर्षीच किंवा 30च्या पुढून, तरी काय आयुर्मान कमी होण्याची लक्षणं आहे. आयुष्यमान कमी होण्याची लक्षणं इथं दिसून येतात. कशामुळे होत आहे तो ही? तर प्रदूषणामुळं. बरोबर आहे. तर यांसारख्या विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच ते पर्यावरणाला देखील हानिकारक पोहोचू शकतात. जसं की आणखीन एक परिणाम आहे बघा, ओझोनचा. ओझोनचा जो थर आहे पृथ्वीभोवती, तो काय करतो? सूर्याची जी अतिनील किरणं आहेत म्हणजे जी
दुष्परिणाम करणारी जी किरणं आहेत त्यांना काय परतवून लावतो किंवा पृथ्वीकडे येण्याचं ती जर समजा 100 किरण असतील तर त्याच्यापैकी कमी प्रमाणामध्ये येऊ देतो. ओझोन, ओझोन माहिती आहे ना तुम्हाला, शिकलंय का अगोदर? ओझोन वायू. हा, म्हणजे ऑक्सिजन चे 3 रेणू. आता ऑक्सिजनचा कसा आहे रेणूसूत्र? O2. बघा, O2. आपण व्यायाम वगैरे जे करतो ते सकाळी लवकर करतो, पहाटे करतो. का करतो हो? कारण हवा शुद्ध प्राणवायू असते तेव्हा. हवा ओझोनचा असते. रहदारी कमी असते त्याच्यामुळे हवा शुद्ध असते. हवा शुद्ध असते आणि काय आणखीन काय सांगता येईल? शांत ओझोन वातावरण ओझोनचा वायूचं असते. रहदारी कमी असते त्यामुळे शांत वातावरण असते. काय शांतता असते, बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? वातावरण फ्रेश असतं, थंड हवा असते. आणखीन ओझोन वायू हे असतो त्यावेळेला जास्त. ओझोन वायू सांगा सांगा. सूर्याची ओझोनचा कोवळी किरणे असतात सर, प्रखर प्रखर किरणे नसतात. ठीक आहे, तरी पण म्हणजे ओझोन वायूचा थर जास्त असतो त्यावेळेला सर. काय असतो? जास्त. जास्त काय पण? ओझोन वायूचं प्रमाण आहे ना ते हम्म. हवेमध्ये जास्त असतं त्याच्यामुळे पहाटेच्या वेळेला साधना केली जाते किंवा प्राणवायू जास्तीत जास्त हे होतं त्याच्यामुळे. प्राणायाम करणं म्हणजे प्राणवायू जास्त वाढवणं, बरोबर आहे. हो. किंवा आपल्या शरीराला जास्तीत जास्त आवश्यकता कशाची आहे? प्राणवायूची आहे, बरोबर आहे. हो. आता सकाळी पहाटे जो आपण अभ्यास करतो त्याच्यामधली तुम्ही जी कारणं सांगितली की वातावरण शांत असतं, रहदारी कमी असते, हवा वायू थंड असते, बरोबर आहे. ही सगळी कारणं सुद्धा तिथं महत्वाचीच आहेत. परंतु ओझोनचा जो थर आहे तो कसा आहे, जसं जसं उष्णता वाढेल म्हणजे सूर्याचा प्रकाश जसं जसं वाढेल तसं तो वर कमी जातो, होतं. वर जातं. पृथ्वीपासून वरच्या दिशेने. आणि पहाटेच्या वेळेला जे आहे ओझोनचा थर कसा असतो, खाली आलेला असतो. ओझोन म्हणजे काय थोडक्यात? आता जो आपण ऑक्सिजन घेतोय हवेमध्ये काय आहे, वेगवेगळं आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. पण शरीराला काय लागणार आहे आपल्याला? ऑक्सिजन लागणार आहे. मग इतर वेळेस ऑक्सिजन जे घेतोय आपण, आता ऑक्सिजनचं रेणूसूत्र काय आहे? O2. म्हणजे ऑक्सिजनचे 2 रेणू, बरोबर आहे. म्हणजेच ओझोन मध्ये काय आहे मग? O3 असतो. ऑक्सिजनची 3 रेणू असतात. आलं का लक्षात? म्हणजे ऑक्सिजनच्या पेक्षा थोडं प्रगत स्वरूप. आलं लक्षात? आणि हा हा जो ऑक्सिजन आहे तो जास्तीत जास्त आपल्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकतो. कोणत्या वेळेमध्ये? पहाटेच्या वेळेमध्ये, कारण ओझोनचा थर ब्राह्ममुहूर्त. खाली खाली. ब्राह्ममुहूर्त. हा, तर बघा, प्रदूषणामुळं काय होतं? हा ओझोनचा जो थर आहे तो विरळ होत जातो. आलं लक्षात? आणि जी अतिनील किरणं आहेत सूर्याची ती त्या जिथे विरल झालेला आहे ओझोनचा थर तिथून मध्ये यायला लागतात, पृथ्वीकडे यायला लागतात. आणि ही जी अतिनील किरणं आहेत ही शरीरावरती पडली की त्वचेचा कर्करोग तिथं मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जबाबदार काय आहे? वायू प्रदूषण. आलं लक्षात? बघा काय म्हणलेलं आहे, शारीरिक परिणाम सांगून पुढे काय सांगितलेलं आहे, पर्यावरणाला देखील हानी पोचते, म्हणजेच ओझोनचा थर कमी होतो, ज्यामुळे त्वचेचे विकार उद्भवतात आणि त्वचेचे कर्करोग वगैरे असे रोग तिथे उद्भवू शकतात. त्वचा काळी पडणे असे विकार तिथे उद्भवू शकतात. त्याचसोबत अंमली पाऊस सुद्धा पडू शकतो. म्हणजेच काय हो? अंमली पाऊस.
ऍसिडिक रेन्स, आम्ल म्हणजे ऍसिड. ऍसिड. आणि असा जर पाऊस पडायला लागला शरीरावर माणसाच्या, तर काय होईल हो? त्वचारोग. त्वचेचे विकार उद्भवायला लागतील. त्वचेची जळजळ, त्वचेची खाज, असे वेगवेगळे परिणाम तिथं दिसून येतात. ठीक आहे. तर त्याच पुढं काय सांगितलेले बघा, जागतिक आरोग्य संघटनेचा असा अंदाज आहे की जगभरामध्ये 4.2 लक्ष मृत्यू हे खराब हवेच्या गुणवत्तेमुळे होतात. बघा, खराब हवेच्या गुणवत्तेमुळे 4.2 लक्ष मृत्यू होतात. खराब हवेमुळे कोणकोणते विकार उद्भवले? ॲलर्जी, फुफ्फुसाचा कर्करोग, फुफ्फुस श्वसन रोग, श्वास घ्यायला त्रास होणं, दमा होणं, असे विकार वेगवेगळे होऊन, मग ह्याचं कारण काय आहे? मुख्य तर खराब हवा, खराब वायू. तसेच 2010च्या विश्लेषणानुसार फक्त एकट्या चीनमध्ये दरवर्षी 1.2 दशलक्ष हे लोक हवेच्या प्रदूषणामुळे मरण पावतात. मग बघा, इतकं मोठं प्रदूषण आहे. याच्यामध्ये योगाचं सहाय्य होईल का हो? सहाय्य करता येईल का योगाला याचं? वायू प्राणायाम वगैरे प्रदूषणाचे करू जे विकार शकतो. आहेत का, करता येतील का? योग तिथं सहाय्य करू शकेल का? नक्कीच करणार. बरोबर आहे. आणि प्राणायामाचा जास्तीत जास्त प्रभाव कशावरती आहे हो? श्वसनावर. श्वसन संस्थेवरती, म्हणजेच फुफ्फुसावरती आहे. आणि आसनाचा प्रभाव जास्तीत जास्त कशावरती आहे? शरीरावर. शरीर, कसलं स्थूल सर? शरीर. स्थूल शरीर. स्थूल शरीर म्हणजे हाडामासाचं जे शरीर आहे, शरीर. अन्नमय कोश. आणि वायूचा जो तो परिणाम, प्राणायामाचा जास्तीत जास्त प्रभाव कशावर आहे? प्राणमय कोश. प्राणमय. किंवा आपली कोणती संस्था आहे? श्वसन आपली संस्था. श्वसन संस्था. श्वसन संस्थेवरती जास्तीत जास्त परिणाम हा प्राणायामाचा असतो. प्राणायामाचा. मग ही ही जी वेगवेगळी लक्षणं आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला तिथं उपयोग होऊ शकतो. हा आहे वायू प्रदूषणामुळे होणारे विकार, किंवा म्हणजे ही बाह्य कारणं झाली. आता त्याच्यानंतर पुढे बघूयात ध्वनी प्रदूषण काय आहे आणि त्याच्यामुळं काय विकार आपल्याला दिसून येतात. ध्वनी कानासंबंधी विकार. प्रदूषण. हा, ध्वनी प्रदूषण कशाला म्हणता येईल हो? आवाजामुळे होणारं प्रदूषण. आवाजामुळे होणारं प्रदूषण, बरोबर, छान. तर औद्योगिकरणामुळे प्रदूषण होईल का ध्वनीचं? हो, मशिनरींचा आवाज. होणारच आहे. मग त्याचा जो प्रभाव आहे तो फक्त त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावरच होईल का? नाही. नाही. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबतच आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. आता समजा, बघूयात कसं कसं आहे ते. ध्वनी प्रदूषण म्हणजेच मोठा आवाज मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे, मनुष्याची वेगवेगळी कार्य असतील त्याच्यामुळे, किंवा प्राणी त्याच्यामुळे, किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे, म्हणजेच यंत्राचा जो आवाज असतो तो खूप मोठ्या स्वरूपामध्ये आणि कर्कश असा आवाज असतो. त्यासोबत वेगवेगळ्या कारखान्यामध्ये जी वेगवेगळी कामं केली जातात, तर त्याचा सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये आवाज निर्माण होत असतो. तसेच काय म्हणले, पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजेच ध्वनी प्रदूषण. ध्वनी असह्य केव्हा होऊ शकतो? ज्यावेळेस कर्कश आवाज होतील त्यावेळी हे ध्वनीचं काय आहे? असह्य होती. किंवा हा जो ध्वनी आहे
तो एखादा तास असला तरी ठीक आहे की बाबा तासभर वाजते पुन्हा कमी होते, असं पण नाही. 2 तास आहे असं पण नाही. तर हा जो आवाज आहे तो कारखान्यांमधून दिवस रात्र निघत असतो, पूर्ण दिवसभरही आणि पूर्ण रात्रभरही. बरोबर आहे. मग त्याचा हो. परिणाम सहजच आपल्या मानवी आरोग्यावर दिसून येणार आहे. तर काय काय सांगता येईल बघा तिथं. ध्वनी प्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढते. वाढेल का हो चिडचिड? हो, वाढते सर. आवाज सतत सतत रक्तदाब ऐकून वाढतो. ऐकून डोकं दुखायला लागतं. चिडचिड वाढ हम्म. राईट, छान. डोकं दुखायला लागतं, चिडचिड वाढते. आणखीन काय सांगता येईल? बीपी वाढतो, कानासंबंधी विकार होतात सतत सतत त्या कानावर त्या आवाजांचा आघात झाल्यामुळे. बरोबर आहे. श्रवणशक्तीवरती सुद्धा परिणाम परिणाम. होतो. आणखीन काय सांगता येईल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झोप. झोप झोप झोपेवर परिणाम होणार आणि खडखड वाजण्यामुळे झोपेवर परिणाम होतो. आणि बघा, एखादा जर कर्मचारी दिवसभर कारखान्यामध्ये काम केलाय, तो धडधड धडधड धड आवाजाखाली, खूप मोठ्या कर्कश आवाजाखाली, तर तो रात्री झोपला तरी त्याच्या कानात तसंच वाजल्यासारखं होतं. होत असेल का हो? होतं सर. बघा, आपण एखाद्या गोंधळाच्या ठिकाणी गेलो आणि त्या गोंधळातून बाहेर जरी आलो तर तास 2 तास आपल्या कानामध्ये तोच आवाज आल्यासारखं वाटतं. किंवा दिवसभर त्या आवाजामध्ये राहणं आणि रात्री सुद्धा झोपताना ते आवाज आपल्याला ऐकू आल्यासारखं किंवा आपल्या कानामध्ये ते उत्पन्न झाल्यासारखं वाटायला लागतं. झोप मोड होते. बरोबर आहे. तर झोप ही सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट आहे. कोणतेही रोग बघा, मोटापा असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा शरीराच्या वेगवेगळ्या हृदयरोग असेल किंवा माझा जो आतापर्यंतचा अभ्यास झालाय, म्हणजे मी आरोग्य संबंधी जेवढा अभ्यास केलाय त्याच्यामध्ये वेगवेगळे विकार अभ्यासलेले आहेत. तर सगळ्या विकारामध्ये एक महत्वाची गोष्ट तिथं माझ्या निदर्शनात आली की झोप, पूर्ण झोप असणं गरजेचं आहे. बघा, आता कसं असतं, आरोग्याची एखादा रोग त्रिसूत्रीमध्ये आहे. सर झोप महत्वाची. हा, बघा, एखादा रोग आहे तर त्याची लक्षणं काय आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती उपाय. मग ते ॲलोपॅथीद्वारे असतील किंवा नैसर्गिक उपचार असतील. तर सगळ्यात महत्वाचा डॉक्टर म्हणून असं सुद्धा दाखवलं जातं की झोप. बरोबर आहे. तर हो. बऱ्याच रोगामध्ये माझा अभ्यास झाला तर असं दिसून आलं की तिथं झोप, चांगली झोप घेणं असं बरेच ठिकाणी दिसून येतो. म्हणजे सर्वच विकार कमी करण्यासाठी, शरीराला आराम देण्यासाठी, शरीराचे विकार दूर करण्यासाठी आपल्याला तिथं महत्वाची काय आहे तर झोप. झोप. लक्षात. आणि ध्वनी प्रदूषणाचा परिणाम कशावरती व्हायला लागलाय? झोपेवरती व्हायला झोपेवर. लागलाय. आणि झोप होण्यामुळं काय व्हायला लागले? झोप जर व्यवस्थित नाही झाली तर माणसाची चिडचिड होते, राग उत्पन्न होतो, दिवसभर कामामध्ये मन लागत नाही. ऍसिडिटी वाढते. आणखीन पित्त वाढतं, ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी पित्त आणि वाढतं. थकवा जाणवतो. उत्साह राहत नाही कुठल्याही कामात जर व्यवस्थित झोप पूर्ण नाही झाली तर. वेळेवर चांगली झोप नाही झाली तर थकवा सुद्धा जाणवतो, काम करण्यामध्ये लक्ष लागत नाही, मन लागत नाही. आणखीन काय सांगता येईल? अस्वस्थता जाणवते भरपूर, त्यामुळे मानसिकता थोडी मानसिक डिस्टर्बन्स येतो थोडा. हा, मानसिक डिस्टर्बन्स येतो, अस्वस्थता वाढते. म्हणजे हे सगळं कशामुळे व्हायला लागले? एकट्या झोपेमुळे व्हायला लागले. बरोबर आहे. तर एकटी झोप चांगली न झाल्यामुळे अनेक विकार तिथे आपल्याला दिसून यायला लागलेत. आणि त्याचं कारण मग काय आहे तर प्रदूषण, ध्वनी प्रदूषणामुळं त्या झोपेवरती त्याचा परिणाम व्हायला लागला. तसेच पुढे बघूया. सर
हा, बोला. ते कानात आवाज येतो तो एक विकार आहे तो फक्त ध्वनी प्रदूषणामुळेच होतो का? नाही, तो मानसिक विकार पण असू शकतो. अच्छा. शिजो म्हणून एक मानसिक विकार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं, त्या व्यक्तीला की कानात बोलल्यासारखं वाटतं, काहीतरी विचित्र आवाज आल्यासारखे वाटतात. तो पण एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. पुढे बघूया. काय काय बघितलं आपण. माणसाची चिडचिड वाढते, रक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरू होते. त्यासोबत जोराच्या आवाजामुळे बधिरत्व सुद्धा यायला लागतं, म्हणजेच श्रवण शक्तीमध्ये सुद्धा कमतरता यायला लागते. त्यासोबत शरीराच्या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात बघा. तसेच ॲड्रिनलचा प्रवाह वाढतो. म्हणजे काय हो, ॲड्रिनल ही एक ग्रंथी आहे. आपल्या 2 किडन्या ज्या आहेत त्याच्यावरती ॲड्रिनल एक नावाची ग्रंथी आहे. त्याच्या आणि ॲड्रिनलचा प्रवाह वाढायला लागतो. ॲड्रिनलचा प्रवाह वाढला म्हणजे काय होतं, उच्च रक्तदाब वाढतो. म्हणजे एकमेकावरती अवलंबून असलेल्या ह्या गोष्टी आहेत. जसं की झोपेमुळे इतर विकार उद्भवतात तसं. आणि त्यासोबत हृदयाच्या कार्याची गती वाढते. आणि सतत येत असलेल्या आवाजामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. रक्तवाहिन्या कायमच्या संकुचित होऊ शकतात. हृदयाघात, हार्टचा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो तिथं. तसेच प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी किंवा आवाजामुळे न्यूरोसिस आणि नर्वस ब्रेक, म्हणजे नर्व ज्या आहेत आपल्या शरीरामधल्या 3 असतात बघा. एक रक्त वाहून नेणारी असते, एक रक्त परत वाहून आणणारी असते, आणि एक 3 नंबरची तिसरी जी असते पिवळ्या कलरची रंगाची, ती सेन्सेशन शरीराला चेतना जाणीव करून देणारी असते. म्हणजेच नर्वस ब्रेक अशा प्रकारचा सुद्धा तिथं धोका होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यासोबत कानामध्ये आवाज येणं आणि झोपेचा त्रास असे वेगवेगळे त्रास तिथं आपल्याला अनुभवायला येऊ शकतात. यामध्ये सुद्धा योगाचा इथं सहाय्य होईल का हो इथं? हो सर. हो सर. होणार. आता योग म्हणलं की आरोग्याशी संबंधित आहे. हो. आपण काय बघतोय, औद्योगिक क्षेत्रामध्ये होणारे दुष्परिणाम प्रदूषणाद्वारे. मग हृदयविकार असेल किंवा डोकेदुखी असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल किंवा झोप न येणं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर यावरती आपल्याला योगामध्ये वेगवेगळा अभ्यास तिथं देऊ शकतो. होय सर. हा, बोला. नाही, देऊ शकतो आपण योगाचा अभ्यास. हा, म्हणजे योग सर्वत्र अप्लाइड योग आहे, आपला विषयच तो आहे. सर्वत्र योगाचा वापर कसा करतात. त्यासोबत पुढे बघूयात माती प्रदूषण. माती. काय म्हणता येईल हो माती प्रदूषण म्हणजे? मातीचं खराब दूषित प्रदूषण कसं होईल, सांडपाणी कधी होईल? जमिनीवर, दूषित सांडपाणी मातीत सोडल्यावर. हा, प्रदूषित सांडपाणी असेल, टाकाऊ कचरा असेल किंवा कारखान्यामध्ये उत्पन्न होणारी वेगवेगळी रासायनिक टाकाऊ रसायनं असतील, रासायनिक घटक असतील, बरोबर आहे. ते उघड्या जमिनीवरती टाकून देणं, त्यांची योग्य विल्हेवाट न लावणं. आणखीन काय सांगता येईल? आणखीन काय सांगता येईल माती प्रदूषणामध्ये? बघा काय म्हणलेलं आहे, औद्योगिक सांडपाणी
आणि असं सांडपाणी की ज्याच्यावरती प्रक्रिया केलेली नाही. बघा, औद्योगिक सांडपाणी ज्यावेळी उघड्या जमिनीवरती टाकून दिलं जातं किंवा पाण्यामध्ये सोडलं जातं, त्यावेळी त्याच्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. प्रक्रिया केलेली असेल तर ते तितकंसं धोकादायक राहत नाही. परंतु प्रक्रिया न करता जर ते तसं सोडून दिलं तर त्यामुळं मात्र जास्तीत जास्त प्रदूषण होत असतं. मग काय काय म्हणलेलं आहे? जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. तर नुसत्या सांडपाण्यामुळेच होतं का? तर नाही. तर वेगवेगळी जमिनीवर टाकलेली उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, बरोबर आहे, वेस्टेज जे आहे, कचरा असेल, वापरात आणलेल्या रासायनिक टाकाऊ घटकाच्या मिश्रणातून माती ही काय होते? नापीक व्हायला लागते. आणि त्या माती प्रदूषणामुळं विकार काय काय व्हायला लागतात? ज्यावेळी हे घटक मातीत पडून राहतात ते पिकामध्ये, पीक जे आहेत ती शोषली जातात पिकाद्वारे, किंवा ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेस हे जे रासायनिक घटक वगैरे आहेत, खराब घटक आहेत, ते वाहून कुठे जातात? नदी नाल्यामध्ये जातात, पाण्याच्या स्रोतामध्ये जातात, आणि त्याच्यामुळं मातीचं पण प्रदूषण व्हायला लागतं आणि पाण्याचं पण प्रदूषण व्हायला लागतं. मग अशा माती प्रदूषणामुळे वेगवेगळे काय हे सांगता येतील तिथं विकार? तर थकवा असेल, कमजोरी असेल, असे वेगवेगळे विकार तिथं उद्भवताना दिसून येतात. पिकांची गुणवत्ता जी आहे ती कमी व्हायला लागते. सकस आहार जर आपण म्हणतो तर सकसता तिथं राहणार नाही. आलं लक्षात? हे माती प्रदूषणाचे विकार, संबंधित विकार. तसेच पुढचा आहे जलप्रदूषण. आता याच्यामध्ये पण बघा कसं आहे, प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी, रासायनिक संयुगे, सेंद्रिय आणि अजैविक पदार्थ. असेंद्रिय आहे ते, सेंद्रिय झाले. असेंद्रिय म्हणजे काय हो? तर ज्यांचं विघटन होत नाही, जे कुजत नाही. आता समजा प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक कुजतं का हो लवकर? मातीमध्ये ते तसंच पडून राहतं. किंवा तशाच स्वरूपातील वेगवेगळे जे पदार्थ असतील त्याला म्हणायचं असेंद्रिय. अजैविक म्हणजे ज्याचं विघटन होत नाही असे पदार्थ, जसे की प्लास्टिक उदाहरणार्थ, सरळ सहज सोपं समजण्यासारखं उदाहरण. असे पदार्थ असतील किंवा औद्योगिक कचरा असेल, तसेच किरणोत्सर्गी पदार्थ, म्हणजेच हे सुद्धा वेगवेगळ्या उद्योगामध्ये वापरले जाणारे पदार्थ आहेत. हे पदार्थ असतील तर हे जे वेगवेगळ्या स्वरूपामधील टाकाऊ आहे हे जलस्रोतामध्ये सोडल्यास जलप्रदूषण होते. यालाच काय म्हणलेलं आहे? जलप्रदूषण. आणि या जलप्रदूषणामुळे काय विकार उद्भवतील व? पोटासंबंधी विकार. पोटासंबंधित विकार. आता दूषित पाणी पिलो आपण तर त्यामुळं काय काय विकार होतील? विषबाधा असेल, पोटासंबंधित विकार असतील, अल्सर सारखे विकार असतील, दूषित पाण्यामुळं परत उलटी डिसेंट्री. होण्यासारखे विकार, उलटी असेल, अतिसार असेल, किंवा पोटामध्ये जळजळ करणं असेल, किंवा अल्सर सारखे विकार म्हणजे जसं की आपल्या तोंडामध्ये चट्टा पडतो तसा चट्टा कुठं पडतो? पोटामध्ये. पोटामध्ये. बरोबर आहे. अल्सर सारखे विकार असतील, म्हणजे हे वेगवेगळे जे विकार आहेत कशाशी संबंधित आहेत? तर पोटाशी अच्छा. संबंधित आहेत. आलं लक्षात? आता ही कोणती संस्था आहे? वायू प्रदूषणाचा प्रभाव कशावरती होता? श्वसन श्वसन संस्थेवरती होता. संस्थेवर. श्वसन संस्थेवर. त्याचा परिणाम कशावरती आहे? पचन संस्थेवर. जलप्रदूषणाचा पचन पचन संस्था. संस्थेवरती सांग. बरोबर आहे. किंवा अपचन असेल, अपचनाचे विकार असतील, म्हणजेच दूषित पाण्यामुळे होणारे विकार थोडक्यात आपण इथं सांगू शकतो, आणि ज्याचा प्रभाव आपल्या पचन संस्थेवरती होऊ शकतो. त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळा योगाभ्यास सुचवता येतो. तसेच पुढे काय म्हणलेलं आहे बघा, 2019 मध्ये जलप्रदूषणामुळे 1.4 दशलक्ष अकाली मृत्यू झालेले आहेत.
आणि 2013 मध्ये भारतातील 10 लाखाहून अधिक लोक जलजन्य आजारामुळे आजारी पडलेले आहेत आणि 1535 लोक हे जलप्रदूषणामध्ये मरण पावलेले आहेत. म्हणजे बघा, जलप्रदूषण सुद्धा किती धोकादायक आहे. आलं लक्षात? तर हे झाले औद्योगिकरणाचे दुष्परिणाम आणि त्यामुळे होणारे वेगवेगळे विकार. औद्योगिकरणाचे फायदे बघितले आणि त्यासोबत दुष्परिणाम सुद्धा आपण बघितलेले आहेत. यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता.